हॅलो, आवाज येतोय का माझा? हॅलो हॅलो हॅलो. आवाज येतोय ना? ओके, येस येतोय असं कोणीतरी सांगितलंय. ओके ओके ओके. जरा पटापट पटापट सगळ्यांनी प्लीज जॉईन व्हा, कारण आजचं आपलं सेशन थोड्याच वेळात सुरू होणार आहे. ओके. हो. हॅलो. तर नमस्कार, मी रुचिता शिर्के, स्टार एंटरटेनमेंट इव्हेंटच्या वतीने मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचं आपलं हे सेलिब्रिटी लाईव्ह सेशन असणार आहे. येस येस, लगेचच स्टार्ट होईल. आपली जी सेलिब्रिटी आहे ती ऑनलाईन आपल्याला जॉईन झाल्यावर आपण लगेचच हे सेशन सुरू करणार आहोत. तोपर्यंत प्लीज तुम्ही पटापट जॉईन व्हा आणि भरपूर प्रतिसाद द्या आजच्या या आपल्या लाईव्ह सेशनला. आणि तुमचे जर कोणी मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना पण सांगा प्लीज हा सेशन जॉईन करा, कारण की आपण याद्वारे एका सेलिब्रिटीशी आपण आज खूप गप्पा मारणार आहोत. त्याचबरोबर तिच्यासोबत तिचे काही किस्से शेअर करणार आहोत. तुम्हाला पण तिला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही ते तिला विचारू शकता. सो प्लीज पटापट जॉईन व्हा. आणि हां, तुम्ही जर अजूनही कोणी स्टार एंटरटेनमेंट इव्हेंटला फॉलो केलं नसेल तर प्लीज लगेच फॉलो करा, कारण तुम्हाला नेहमीच नवीन नवीन सेलिब्रिटीचे सेशन बघायला मिळणार आहेत. सो प्लीज फॉलो करा. हां, माझं नाव रुचिता शिर्के. हॅलो 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 सचिन. ओके. तर आजची आपली जी सेलिब्रिटी असणार आहे ती म्हणजे कलर्स मराठीवरील जी सिरियल आहे आई मायेचं कवच ह्याच्यामधली सुहानी ही आजची आपली सेलिब्रिटी असणार आहे. सुहानी म्हणजेच आजची जी सेलिब्रिटी आहे ती अनुष्का. सो प्लीज अनुष्का पिंपुटकर, आता ह्या जॉईन झालेल्या आहेत. मी लगेचच आपलं सेशन सुरू होईल. हॅलो हॅलो, माझा आवाज येतो? हॅलो. कशी आहेस? हाय, मी मस्त. तुम्ही कशा आहात? मस्त मस्त. ओके. सगळ्यात आधी तुझं या स्टार एंटरटेनमेंट इव्हेंटच्या या पेजवर या लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. येस. बरेचसे प्रेक्षक आहेत आपले जे हाय करतात, तर प्लीज त्यांना पण एकदा तुझ्याकडून हाय होऊन जाऊ देत. हॅलो हॅलो सगळ्यांना हॅलो. कसे आहात सगळे? येस. तर आजचं आपलं हे लाईव्ह सेशन असणार आहे तुझ्यासोबत. अर्थातच यामध्ये काय काय होणार आहे मी तुला पहिल्यांदा सांगते. हा. माझा आवाज नीट येतोय ना तुला? हो. ओके. माझा येतोय का? तर कारण मी सेटवर आहे आणि इथे रेंजचा थोडासा प्रॉब्लेम असतो. सो येतोय ना? ओके ओके, येस येस, येतोय, व्यवस्थित आवाज येतोय. ओके. तर आज तुझ्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारण्याचा प्रयत्न करणार आहे. आय नो की तुला वेळ कमी आहे, शूटिंग चालू असल्यामुळे, सो आपण जास्ती बोलू शकत नाही. पण या. जेवढा वेळ मिळाला तेवढा आपण सत्कारणी लावूया आणि तुला काही आम्ही प्रश्न विचारू, मी पण विचारेन, आपले काही ऑडियन्स आहेत ते पण विचारतील. आणि डेफिनेट. हे सेशन थोडंसं इंटरेस्टिंग होण्यासाठी म्हणून आपण काही गेम्स पण खेळू. जास्ती नाही, एक दोन खेळू नक्कीच. चालेल चालेल. ओके. तर आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न तुला आहे की तुला या अभिनयाची किंवा या क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली, किंवा कशा पद्धतीने तुझा ही जर्नी तुझी स्टार्ट झाली?
ऍक्च्युली मी आधी मॉडेलिंग करायचे आणि माझे वडील ऍक्च्युली फिल्म लाईन मध्येच आहेत. सो मग त्यांच्याबरोबर मी सेट्सवर अगदी लहानपणापासून मी सेट्सवर जाणं, प्रोडक्शन मध्ये थोडंसं असं लक्ष घालणं, ऍक्टर्सला भेटणं, तर तेव्हापासूनच मला हे ग्लॅमर वगैरे सगळं आवडायला लागलं. त्यामुळे मग आय डिसाइडेड की आय वॉन्ट टू बी इन दिस इंडस्ट्री. नाईस. तू आता म्हणालीस की तू यापूर्वी मॉडेलिंग केलंस आणि तर मॉडेलिंग आणि ऍक्टिंग हा कसं काय, म्हणजे तुला मॉडेलिंगची आवड आहे आणि तू त्या ऍक्टिंग मध्ये आली आहेस, तर काय तुला बेस्ट वाटतं, मॉडेलिंग चांगलं आहे की ऍक्टिंग? दोन्ही त्यांच्या त्यांच्या जागेवर मला फार आवडतं. म्हणजे मॉडेलिंग मध्ये तुम्ही फोटोशूट्स म्हणा, रॅम्प वॉक म्हणा, इट्स कम्प्लिटली डिफरंट. सो ते कम्पेअर करूच शकत नाही. पण मग मॉडेलिंग टू ऍक्टिंग हा स्ट्रगल तुझा कसा झाला असेल, म्हणजे तुझी कशी काय तयारी केलीस तू मॉडेलिंग पासून ते ऍक्टिंग पर्यंत? मॉडेलिंग ऍक्च्युली मी 2019 पासन करते. सो मग त्या दरम्यान मी काही शोज केले, मी पेजन्स केले, त्यानंतर फोटोशूट्स, ऍड फिल्म्स हे सगळं चालूच होतं. त्यानंतर ऍज आय सेड की मी सेट्सवर वगैरे जायचे. सो मग मला त्यात खूप मजा यायला लागली. मग मी प्रोडक्शन मध्ये बाबांबरोबर थोडंसं लक्ष घालायला लागले आणि मग प्रोडक्शन टू डिरेक्शन मी अशी आले. आणि देन आय सॉ की हे खूपच छान आहे. आणि मग मी ऑडिशन्स बनवणं, अप्रोच करणं हे सगळं सुरू केलं. आणि मग फायनली मी आता ऍक्टिंग करतेय. ओ सो मॉडेलिंग ग्रेट चाललंच आहे ग्रेट. आणि दोन्ही सायमल्टेनियसली चालू आहे. सो तुझी आता जी कलर्स मराठीवर चालू आहे सिरियल आई मायेचं कवच, ही फर्स्ट सिरियल बरोबर? हो हो हो. हा, मग फर्स्ट सिरियल मध्ये काम करतानाचा एक्सपिरियन्स कसा होता, म्हणजे असं काही भीती वगैरे किंवा बाबा काही असं, कारण लीड रोल आहे हा म्हटल्यावर हा. एक थोडंसं दडपण नसतं, तर त्या प्रकारचं काय म्हणजे तुझा कसा अनुभव होता? एवढी नव्हती भीती, पण थोडी होतीच. म्हणजे ते न्यू कमर, सगळेच मोठे ऍक्टर्स आहेत, तर ती स्टार्टिंगला होती थोडी भीती. पण भार्गवी ताई म्हणा, विजय दादा, आपली ज्योत्स्ना ताई, सगळ्यांनी मिळून मला त्यांच्यातलं बनवून घेतलं आणि मला शिकवत गेले. डायलॉग डिलिव्हरी कशी द्यायची, गॅप्स कसे घ्यायचे, हे सगळं त्यांच्यामुळेच खूप नीट झालंय आता. ते म्हणजे तुला काही ऍक्टिंगची, म्हणजे कॉलेजमध्ये वगैरे असताना काही ऍक्टिंग शोज वगैरे केले होतेस का, की डायरेक्ट तू मॉडेलिंग नंतर? डायरेक्ट मॉडेलिंग ओ, नंतर. शाळेत कधी स्किट मध्येही नव्हते. अच्छा अच्छा. मग हा तर डायरेक्ट. एक्सपिरियन्स तुझ्यासाठी खूप मस्त असेल, म्हणजे एक डायरेक्ट शिकण्यासारखं पण. ओके. असं आता तुझं जे पहिली सिरियल आहे त्यामुळे सेटवरचं वातावरण कसं असतं, किंवा कसे आहेत सगळे सेटवरच्या लोकांसोबत किंवा सगळ्या ऍक्टर्स सोबत तुझं बॉन्डिंग कसं आहे? एखादा असा चांगला किस्सा वगैरे असेल तर तू आमच्याशी शेअर करू शकते. धमाल. म्हणजे आमच्या सेटवरचं वातावरण एकदम हसतं खेळतं असतं. म्हणजे लिटरली वरद दादा आणि भार्गवीताई हे तर भांडतच असतात. ते त्यांचं टॉम अँड जेरी असतं. सो इथे मी आणि माझं आणि तेजसचंही बॉन्डिंग खूप छान होतं. म्हणजे आता सिरियल मध्ये जसं दाखवलंय की मी त्याला मारते, तर त्यामुळे हो. आमचं बॉन्डिंग खूपच छान होतं. मी आणि म्हणजे हे सगळे लोकच ना मला एकदम छान असं लहान बाळासारखं ट्रीट करतात. म्हणजे माझ्या डाएटवरती लक्ष असतं, माझ्या फिटनेसवरती लक्ष असतं, मी कधी येते, कधी जाते, कशी येते, कशी जाते. म्हणजे अगदीच कधी लेट पॅकअप झालं की मग भार्गवी ताई म्हणा किंवा आमच्या प्रोडक्शन मधले कोणी किंवा विजय काका हे सारखे म्हणतात की मी सोडू का, मग ते सोडतात. तर असं सगळं आहे धमाल मस्ती. असा एखादा कुठला छान असा किस्सा किंवा एखादी आठवण आहे का, म्हणजे तुला जी शेअर करावीशी वाटेल आमच्यासोबत, सेटवरती घडलेला? हो हो. भार्गवीताई बरोबरच आहे. अगदी सुरुवातीला मला ग्लिसरीननी थोडीशी अलर्जी झाली होती, कारण मी लेन्सेस लावते आणि मला माहित नव्हतं असं काही होणार आहे, चालत नाही वगैरे. सो माझे डोळे सुजले होते, मला डॉक्टरकडे जायला लागलं, बस येत होतं आणि औषध सतत कंटिन्युअसली घालायचं होतं. तर माझ्याच्याने ते राहून गेलं. म्हणजे मी सीन मध्येच होते, तर मग मी 4-5 तास मी ते घातलंच नाही. आणि मग भार्गवी ताईंनी विचारलं, घातलं का औषध, शेवटचं कधी घातलं होतं? म्हणलं काल रात्री घातलं होतं. धणका दिला तिने मला. असं काय लक्ष देतं स्वतःकडे. सो असं लहान लहान असतं. मग मी बाहेर मी जंक खूप खाते. सो ती ओ. मला झापते. इथे वडापाव वगैरे कधी आला
तर तेजस, भार्गवीताई, वरद दादा हे सगळे माझ्यावरती तुटून पडतात. हा, खा खा, तुला आवडतच ना असलं काय काय खायला. नाही, बरोबर. म्हणजे एकंदरीत खूप काळजीचं असं वातावरण तिथे आहे. म्हणजे म्हणजे हो. जो पहिली सिरियल असताना सुद्धा तुला एवढं छान सांभाळून घेतात. हेच. येस. आणि तुझ्या सगळ्या म्हणजे आता भार्गवीताईंचं नाव घेतलंस तू, परत त्यांच्याकडून तुला शिकण्यासारखं पण बरंच आहे. तर काय तुला तिकडचा अनुभव आहे? म्हणजे शिकण्याच्या बाबतीत तुझं काय सांगू शकते त्यांच्याकडून? त्यांच्याकडून म्हणजे कॉन्फिडन्स मेन. सो ते मला सारखं सांगत असतात की ही लाईन अशी नाही, ही अशी घेऊन बघितलीस तर कशी होईल. आणि मग ते खूप छान होतं. तर मग त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सुधारल्यात आता. असं कधी झालंय का शूट चालू असताना वगैरे की बाबा आपल्याकडून काहीतरी म्हणजे पाठांतर झालं नाहीये व्यवस्थित आणि सीन शूट प्रॉपर झालाय आणि आपण काहीतरी चुकतोय वगैरे, असं कधी घडलंय का? ओ हो, हो, हो. बऱ्याचदा घडलंय. बऱ्याचदा. हा म्हणजे आता. हा हा, घडलंय घडलंय घडलंय. एकदा असं सांगते की खूप मोठा सीन होता माझा, मेजर मोठा, असा मोठे मोठे पॅरेग्राफ्स म्हणायचे होते. आणि ते काही गेल्या माझ्या लक्षात राहीना. मग मी त्यातले पॉइंट्स म्हणाय सगळं रिहर्सलच्या वेळेला हा मी बोलते बोलते, पण त्यावेळेला कशी आपल्याकडे स्क्रिप्ट असते, नाहीतर नसतेच. मग त्यावेळेला 1-2 वेळा अडकायला झालं होतं. पण ठीक आहे, तरी कोणी मला ओरडलं नाही, काही नाही, सगळ्यांनी समजावून घेतलं, ते झालं सुरळीत. ऍक्च्युली हे तर आपण शिकत असतो म्हणा त्या निमित्ताने. ओके, ठीक आहे. आपण आता एक एक छोटासा गेम खेळूया. मी आता कंटिन्यू. सांगितलं, कॉमेंट आली आहे, तुला B12 इंजेक्शन पण आठवत आहेत, हा. आवडतात? हो हो, मला B12 इंजेक्शन खूप आवडतात. मध्यंतरी मला B12 आणि D3 डेफिशियन्सी आली होती, तर मग मला थोडासा त्रास झाला होता. त्यामुळे मग मला इंजेक्शन ते सगळं आता चालू होतं. ओके. ठीक आहे. आता आपण एक छोटासा गेम खेळूया. तुला खूप सारे मेसेजेस पण येतात, आय एम बिग फॅन वगैरे, हा. हाय हॅलो वगैरे असे येतात. तर त्यांना एकदा हाय कर तर वाटतं. हाय सगळ्यांना, हाय आणि थँक्यू सो मच, मला एवढं सपोर्ट करताय तुम्ही. येस. तर आपण एक छोटासा गेम खेळूया थोड्या वेळासाठी म्हणून. ओके. मी तुला काही पिक्चर्सचे डायलॉग सांगेन. ते तुला ओळखायचे आहेत की कोणत्या पिक्चर मधला आहे. तू ट्राय करू शकतेस, पण आणि टेन्शन नाहीये कारण की तुला हे जे ऑडियन्स आहेत ते पण मदत करू शकतात. जर तुला नाही आलं तर कमेंटमध्ये ते हा. सांगू शकतात. सो तुम्ही पण लक्ष द्या मी काय विचारते, आणि जर हिला आले नाही तर तुम्ही पण त्याचे आन्सर्स देऊ शकता आणि हिला हेल्प करू शकता. नक्की सो नक्की. माझा पहिला डायलॉग आहे, रास्ते की परवाह करूंगा तो मंजिल बुरा मान जाएगी. रास्ते की परवाह करूंगा तो मंजिल बुरा मान जाएगी. ओके. कुठला डायलॉग आहे सांगा प्लीज, माझी हेल्प करा तुम्ही सगळे. कोणाला कुठला? येत आहे तर प्लीज तुम्ही पण रिप्लाय देऊ शकता. सांगा सांगा सांगा. रास्ते की परवाह मे बी. करूंगा. ऑप्शन आहेत का? ऑप्शन ठीक आहे. आपण तोपर्यंत दुसऱ्या पिक्चरचा डायलॉग घेऊया. बघूया तो तरी येतोय का, तो ट्राय करूया. हा मराठी पिक्चर आहे, मे बी तुला ओके. येईलच नक्की. धनंजय माने इथेच राहतात का? धनंजय माने, हा मी बघितला हा मूवी, मला माहितीये. अशी ही अच्छा, अच्छा, रक्कम. अच्छा. येस, करेक्ट. ओ गुड गुड. एक एक पॉइंट तुला मिळाला. ओके. तर आपण आणखीन एक आहे, लास्ट क्वेश्चन आपण मी तो विचारते, म्हणजे तो डायलॉग विचारते. इश्क मेरी सेहत के लिए हानिकारक है. इश्क इश्क. मेरी सेहत के लिए हानिकारक है. इश्क मेरे सेहत के लिए हानिकारक है. बाप रे यार, ऑप्शन असायला पाहिजे. नाही, ऑप्शनचा आता नाही आहे. ओके. पण नेक्स्ट टाइम नक्की ऑप्शन ठेवू. हा. कारण ओके, कोणाला जर तुमच्यापैकी येत असेल तर कमेंट करा प्लीज. नहीं नहीं नहीं, इश्क मेरी सेहत के लिए हानिकारक है, ये जवानी है दीवानी.
येस येस, बरोबर बरोबर आहे. आहे. येस येस. ये जवानी ये दीवानी मधला हा डायलॉग हा आहे, आणि तो पहिला आहे ना की रास्ते की परवाह करूंगा तो मंजिल बुरा मान जाएगी. बस ह्याचं पण आन्सर आता कोणीतरी दिलं होतं पटकन, ते वरती ते वरती गेली वन्स कमी. अपॉन अ टाइम इन मुंबई, बरोबर. येस, करेक्ट. या वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, त्याचं ते आन्सर आहे. ओके, छान, पण तू छान प्रयत्न केलास. आणि तुझे दोन तर आन्सर बरोबर आलेले आहेतच. सो व्हेरी गुड. तू काही आता शूटिंगच्या सगळ्या ह्या गडबडीमध्ये तर मला वाटत नाही की तुम्हाला बऱ्यापैकी पिक्चर्स म्हणा, किंवा तुम्हाला तुमचे सिरियल्स तरी बघायला वेळ मिळतो का? ऑनेस्टली नाही, म्हणजे अगदीच कधीतरी ऑफ असला तरच, नाहीतर अजिबात नाही. कंटिन्युअस चालूच आहे ना, दररोज सुट्टीच मिळणं पॉसिबल नाहीये. म्हणजे सगळ्यांचंच असं झालंय, कोणालाही सुट्टी नाही. आणि मला विचारायला आवडेल की आता तर तू सिरियल्स मध्ये पण काम करतेस, मॉडेलिंग पण केलंयस तू, म्हणजे करतेच आहेस, आणि सिरियल मध्ये काम करते, तर याच्या पुढे तुझा काय प्लॅन आहे? म्हणजे पिक्चर्स म्हणा किंवा आणि काय? सिरियल्स, पिक्चर्स, आता हा हीच जर्नी पुढे चालू राहणार आहे. मग तुला असं काही कधी वाटलं की नाटकात काम करावं किंवा रंगभूमीवर काम करावं, अशी काही इच्छा किंवा आहे का? नाटक ऍक्च्युली माहित नाही का मला, नाटक करावं असं नाही वाटलं. कारण मे बी मला ती भीती वाटते का काय होतं माहित नाही. पण जसा कॅमेरा आवडतो तसं नाटक मला एवढं आपलंस असं नाही वाटत. पण तरी मला करायला आवडेल, कारण की विजय काका म्हणा, ज्योत्स्नाताई म्हणा, ते मला सतत सांगत असतात की एक नाटक तरी कर. सो लेट्स सी, मे बी मी करी नाही. नक्कीच एकदा तरी ट्राय कर, कारण की जर आता बऱ्यापैकी तू मॉडेलिंगचा एक्सपिरियन्स घेतलाय, सिरियलचा घेतला, तर एखादा अनुभव म्हणून पण त्यासाठी छान असेल. तो पण छान अनुभव आहे, कारण खरं. मी स्पेशली थिएटर आर्टिस्ट आहे, हा, त्यामुळे नक्कीच. आणि इतकी सगळी ठीक आहे. ऑलमोस्ट. आणि हॅलो, ब्रेक होतोय हा, आवाज आय थिंक. आता येतोय. हा, येतो. हा, म्हणलं ओके. ऑलमोस्ट सगळे ऍक्टर्स नाटकातनं आले आहेत. सो त्यांच्या गमती जमती ऐकता मलाही कधी कधी वाटतं की आपणही एक्सपिरियन्स घ्यावा. आता लेट्स सी. हा, एक जिवंत अनुभव म्हणून हा, काय म्हणतो, ऍक्टिंगचा एक जिवंत अनुभव घेण्यासाठी म्हणून एक खरंच नक्कीच खरं. चांगला अनुभव आहे. मे बी घेशील. बाकी तुझे या पिक्चरचे वगैरे काय प्लॅन आहे? पिक्चर्स तर करायचेच आहेत, म्हणजे मराठी, हिंदी, मला पुढे पिक्चर्सच करायचे आहेत. ओके, ऑल द बेस्ट तुला या सगळ्यासाठी. आणि मला आवडेल विचारायला की सुहानी आणि अनुष्का हे दोन कॅरेक्टर कसे आहेत? म्हणजे जशी सुहानी आहे तशीच अनुष्का आहे, की किती वेगळेपण आहे याच्यामध्ये, किंवा किती साम्य आहे? काय सांगशील? आता थोडस सुहानीच्या या कॅरेक्टरमध्ये 3 शेड्स आल्यात. सो अनुष्का पहिल्या सुहानी सारखी आहे, म्हणजे जी बिनधास्त आहे, जी ओपनली बोलते, जी बबली आहे, तिला फ्रेंड्स बरोबर हँग करायला खूप आवडतं वगैरे वगैरे. सो काहीशी अनुष्का तशी आहे. पण आता सुहानी या कॅरेक्टरमध्ये 3 शेड्स असे आहेत की एक किलर आहे, फुल क्रिमिनल माइंड तशी, आणि एक जी आहे ती आता नेगेटिव्ह शेडकडे जाणारी आहे, आणि एक जी आहे ती एकदम इनोसेंट, जी जुनी सुहानी जी होती ती तशीच आहे. म्हणजे इनोसेंट, तिला रिअलाइज झालंय की ती चुकलीये वगैरे, अशी आहे. सो हे 3 शेड्स सध्या आहेत सुहानीचे. ओके, आणि अनुष्का त्याच्यामधली पहिली आहे तर. पहिली आहे. ओके. मला वाटत, आणि तुझं काही तुझे किस्से वगैरे असतील तर काय सांगू शकतेस? आताची जी पिढी आहे, म्हणजे आता जे कोणी आता बऱ्यापैकी ऑडियन्स मध्ये पण आहेत ज्यांना सिरियल मध्ये करायची खूप इच्छा आहे, तर त्यांना तू काय सांगशील? म्हणजे तू काय त्यांना सजेशन देशील की त्यांना जर आवड असेल या क्षेत्राची, तर कशा प्रकारे त्यांनी या क्षेत्रात यावं की नको वगैरे, असं काय सांगशील? अर्थात यावंच, म्हणजे जर का त्यांना आवड असेल तर नक्कीच यावं. कारण ही इंडस्ट्री खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला ग्लॅमर आहे, तुम्हाला इतके वेगळे वेगळे एक्सपिरियन्स मिळतात,
तुमच्या शेलमधनं बाहेर पडता. म्हणजे आतापर्यंत मी घरी असायचे, मी पुण्याची आहे, सो मी घरी असायचे, मी त्या शेलमध्ये होते, बाहेर कधीच पडले नाही. सो मी आता ते सगळं सोडून मुंबईत आलीये, मी इथे आहे, या सगळ्यांबरोबर राहते, माझी एक वेगळी लाईफ आहे. सो हे सगळं खरंच खूप सगळ्यांनी एक्सपिरियन्स करावं असं मला वाटतं. नक्कीच. सो जे जे कोणी ऑडियन्स आहेत आता अवेलेबल आणि ज्यांना या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्यांनी नक्कीच आपल्या अनुष्काचं सजेशन ऐका. कारण खूप जणांना पण असं भीती असते की आपण कसं जाऊ, आपल्याला काय काम मिळेल किंवा केवढे रोल मिळतील किंवा सेटवर आपलं वातावरण कसं असेल. मोस्टली होतं की छोट्या छोट्या गावांमधून वगैरे येणारे असतात, तर त्यांच्यासाठी ही एक छोटीशी भीती असते की आपण कसे ऍडजस्ट होऊ. तर नक्कीच जर ज्यांना आवड आहे, तू म्हटलंस तसं, ज्यांना आवड आहे ते नक्कीच तिथे ऍडजस्ट होऊ शकतात आणि करू शकतात ऍक्टिंग मध्ये करिअर वगैरे. या. ओके. आतापर्यंत तू तर म्हणाली आहेसच की तुझ्या बाबांमुळे वगैरे म्हणजे थोडंसं फॅमिली बॅकग्राऊंडच आहे तुमचं या संबंधी. पण आणि असे कोणी आहे का की ज्याने तुला या फील्डमध्ये येण्यासाठी सपोर्ट केला किंवा तुझ्यासाठी की नाही तू हेच कर किंवा असं काही झालंय का? हो, म्हणजे म्हणजे कोणी फ्रेंड्स म्हणा. या फ्रेंड्स पेक्षा मी आधी एक फिल्म केली होती, म्हणजे त्यात कॅरेक्टर रोल होता, 8275 नाव आहे, रिलीज व्हायची आहे. सो त्याचे डिरेक्टर आणि प्रोड्युसर, म्हणजे डिरेक्टर सुश्रुत भागवत आणि प्रोड्युसर सुधीर कोलते, तर ह्या दोघांनीही मला खूप सपोर्ट केलं. त्यांनी सांगितलं मला की तू खूप छान करू शकतेस या फील्डमध्ये, यू शुड डेफिनेटली ट्राय. सो ते बोलले आणि मला लिटरली असं झालं की खरंच यार मला करायचंय, मग मी सुरूच झाले. नक्कीच. तुझे आम्ही ऍक्टिंग बघतो, खूप छान आहेच म्हणा. आई मायेचं कवरची सिरियल. नक्कीच. आणि ऑडियन्सला पण मी सांगेन की नक्की तुम्ही ही सिरियल बघा. आई मायेचं कवर्स हे कलर्स मराठीवर ही सिरियल असते. आणि ओके, आणखीन एक आपल्याकडे एक छोटासा गेम आहे. आपण एक ओके, चेंज म्हणून आपण तो एक गेम खेळूया. चालेल. हा गेम थोडा इंटरेस्टिंग आहे कारण का हा टंग ट्विस्टरचा गेम आहे. ओ माय गॉड. ओके. ओके, मी पहिले त्याचे रूल सांगते तुला की मी एक वाक्य देईन जे तुला 3 चान्स मिळतील त्याच्यामध्ये. अ, 3 वेळा तू, मी जे वाक्य देते 5 वेळा तुला म्हणायचं आणि ते फास्ट म्हणायचंय आणि त्याच्यासाठी तुला 3 चान्स आहे. ओके. ओके. या. ठीक आहे, ट्राय करूया आपण. तो जो आहे पीतल के पतीले में पपीता पीला पील. पीतल के पतीले में पपीता पीला पील. ओके, करू. हाँ, स्टार्ट. पीतल के पतीले में पपीता पीला पील, पीतल के पति ओ शिट, पीतल के ओके, पतीले सेकंड सेकंड चान्स. सेकंड चान्स, सेकंड चान्स. पीपल के पतीले में पपीता पीला पील, पीतल के अरे यार हे काय आहे, पीतल के पतेले में, हे अवघड आहे यार. जमेल जमेल जमेल. अजून एकदा. पीतल के पतीले में पपीता पीला, पीतल के पतीले में पपीता पीला पील, पीतल के पतीले में पपीता पीला पील, पीतल के पतीले में पपीता पीला पील. I did it. ओके, चांगला प्रयत्न केलास तू. तुला काही कमेंट्स पण येत आहेत. हाय, हॅलो हॅलो वगैरे. हॅलो हॅलो सगळ्यांना सॉरी, हॅलो. पण आपल्याकडे फार मला सांगायला वेळ कमी असल्यामुळे आपण काही प्रश्न घेऊ शकत नाही आहोत ऑडियन्सचे, कारण की तुला पण शूटिंग आहे हो. आणि थोडं वेळेचं भान ठेवून आपण ही चर्चा करतोय. या. तर खूप ऍक्च्युली खूप छान गप्पा. मला वाटतं तुझं नेटवर्क थोडं कमी आहे असं वाटतंय कारण की हो, व्हिडिओ अडकतोय. नेटवर्क प्रॉब्लेम आहेच. ओके ओके, नो प्रॉब्लेम. हॅलो, येतोय आवाज वगैरे माझा ऐकू? हॅलो. हॅलो. हो, येतोय.
नाही, अडकतोय व्हिडिओ म्हणून विचारतो. हॅलो 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 हॅलो. मी दिसते तुला व्यवस्थित? तू दिसते. हॅलो. नेटवर्क. ओके, बर्ड ब्युटिफुल गर्लने तुला कमेंट केली आहे बिग फॅन म्हणून. थँक्यू. हॅलो. हॅलो. मे बी थोडा नेटवर्क इश्यू होतो आहे. हॅलो. हॅलो. की थोडा थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय. मी तुला शेवटचा प्रश्न विचारते, कारण हो जाणे नेटवर्कचा खूप इश्यू होतोय. हॅलो, आवाज येतोय माझा? विचारू मी शेवटचा प्रश्न तुला? हॅलो. हॅलो अनुष्का. हॅलो. अम, आता येतोय का तुला आवाज? येस येस, आता येतोय. हा, कनेक्शन थोडस जम प्रॉब्लेम होता. या इथे खूप जास्त इश्यू असतो रेंजचा. ओके, इट्स ओके. आपण आजचा ऍडजस्ट करून घेऊ. मी आता तुला एक शेवटचा प्रश्न विचारते, कारण की तुला पण शूट आहे त्याच्यामुळे. ओके. या स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्सचे जे ओनर आहेत गणेश साळुंखे आणि टीम, ही गेली 1 वर्षापासून म्हणजे फर्स्ट कोविड पासून हा उपक्रम राबवत आहेत, म्हणजे सेलिब्रिटीज लाईव्ह सेशन घेत आहेत. तर आणि त्या निमित्ताने ते सगळ्या सेलिब्रिटीज ना आपल्या या सगळ्या फॅनशी भेटवत आहेत. तर हा. या उपक्रमाबद्दल तू काय सांगशील? सगळ्यात आधी तुला कसा थँक्यू. वाटला हा उपक्रम? या सगळ्यात आधी थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. थँक्यू. आता तुला फार कमी वेळ आहे म्हणून, नाहीतर खरंच भरपूर गप्पा मारू शकलो असतो आपण. आणि आता थोडासा नेटवर्कचा इश्यू पण येतो आहे, त्यामुळे थोडं थोडं डिस्कनेक्ट व्हायला होत आहे. पण हो. नक्कीच तुला जेव्हा पुन्हा एकदा वेळ मिळेल तेव्हा आपण एक छान वेळ घेऊन खूप साऱ्या गप्पा मारू. आणि आपल्या ऑडियन्सला पण तुझ्यासोबत गप्पा मारता येतील, कारण की त्यांचे पण काही प्रश्न असतील जे आता आपल्याला वेळेअभावी विचारता येत नाही आहेत. तर आपण परत एकदा खूप छान सेशन नक्की घेऊ. नक्की नक्की नक्की. बाकी तुला कसं Definitely. वाटलं ह्या आजच्या सेलिब्रिटी सेशन? खूप आवडलं मला, खरं सांगते, मला खरंच खूप मजा आली. म्हणून मी सांगितलं, ऍक्च्युली तसं म्हणायला गेलं तर हे माझा फर्स्ट लाईव्ह सेशन आहे ओ असं. माय गॉड. आणि ते या मी बोललोय, या वाव, थँक्यू. म्हणून मला खूप आवडलंय. ओके. सो थँक्यू सो मच अनुष्का, तू आज या सेशनला जॉईन झालीस. आणि नक्कीच मी पण आमच्या सगळ्या फॅन्सना रिक्वेस्ट करेन की त्यांनी तुझी सिरियल आई मायेचे कवच हे रोज बघावी. तू पण सांगू शकते सगळ्या ऑडियन्सला की तुझी सिरियल बघा म्हणून. सो सगळ्या जणांनी माझी सिरियल रात्री 10 वाजता कलर्स मराठीवर येते, आई मायेचं कवच. सोमवार ते शुक्रवार, आधी शनिवार होती, आता शुक्रवार आहे, तर नक्की बघा. नक्कीच. खूप सारे
मेसेजेस आलेले आहेतच म्हणा की हाय हाय बिग फॅन वगैरे, त्यामुळे कळतच आहे की किती लोकप्रिय आहे तुझी ही भूमिका. सो ऑल द बेस्ट तुला तुझ्या तुझ्या फ्युचरसाठी. खूप सारे सिरियल्स कर, पिक्चर्स कर आणि खूप मोठी हो. आणि मला चान्स मिळू देत की तुझ्यासोबत परत परत लाईव्ह सेशन घेता येईल. सो डेफिनेटली. थँक्यू, थँक्यू थँक्यू सो सो. मच. चलो. या, बाय बाय. बाय. सो थँक्यू सो मच सगळ्यांना की तुम्ही आता जॉईन झालात या सेशनला. आय होप तुम्हाला हे आजचं सेशन आवडलं असेल. कारण की मी हे पहिल्यांदा सेशन केलेलं आहे. सो तर अजूनही कोणी स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्सला फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करा, कारण की तुमच्यासाठी आम्ही नेहमी नवीन नवीन सेलिब्रिटींसोबतचे सेशन्स घेऊन येणार आहोत. त्यांच्यासोबत तुम्हाला पण गप्पा मारता येतील. आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीजना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही ते विचारू शकता. सो प्लीज या पेजला फॉलो करा आणि एक नेहमी आमच्याशी कनेक्ट राहा. त्याच्यानंतर आपण नक्कीच पुढच्या सेशनमध्ये भेटू. तोपर्यंत थँक्यू सो मच आणि टेक केअर.